एवढे 15 वर्ष तुमची वयवाट आहे, वयवाट अशी चालू ठेवा. वयवाट बंद केली की तुम्हाला कोणी विचारणार नाही. काय होणार आहे? नमस्कार. चालू राहू देऊ. आज काल रात्री तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, पहाटे 1:15 वाजता अमित ब्लूमफिल्ड या ठिकाणी बाउन्सरच्या जोरावरती अमित बिल्डर यांच्या माध्यमातून जे मागच्या आठवड्यामध्ये मी एक लाईव्ह केला होता की त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त झाडं तोडली गेली. आज त्या 100पेक्षा जास्त झाडं तोडलेली असताना त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्याच वृक्ष प्राधिकरणाने त्याला परमिशन दिली होती. परंतु ह्या परमिशन सगळ्या देत असताना मी त्या दिवशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी झाडं तोडता, परमिशन जरी महानगरपालिकेने दिलेली असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये नॉब्स आहेत की जोपर्यंत ह्या तोडलेल्या झाडांच्या अगोदर त्यांनी 2650 झाडं ही लावणं गरजेची होती. ही 2650 झाडं यांनी कुठेही लावली नाहीत. शिवाय ज्या पद्धतीने झाडांची कत्तल केली त्याच्यामधलं कुठलंही झाड हे परत त्याचं रोपण होऊ शकत नाही. रोपण करताना झाडांची काढण्याची पद्धत वेगळी असते आणि ती काढल्यानंतर जी झाडं 49 झाडं त्यातली रोपण करायची होती, 49 झाडांमध्ये असं काहीच ठेवलं नाही, त्याच्या डायरेक्ट खांडोळ्या केल्या आणि त्या तुम्ही प्रत्यक्षामध्ये सगळ्यांनी पाहिल्या होत्या. त्यामुळं महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी या ठिकाणी येऊन जागेवरती सगळं पाहिलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सांगितल्यानंतरनं त्याचा महानगरपालिकेच्या या ठिकाणचा वृक्ष अधिकारी गणेश शिंदेच्या माध्यमातून ह्याचा पंचनामा झाला. त्याचा पंचनामा झाल्यानंतरनं मग रस्त्यामध्ये असणारी झाडं सगळी उचलली गेली. आता ही परमिशन महानगरपालिकेनेच दिलेली असल्यामुळं हा महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी हा सगळा विषय डायरेक्ट त्यांना याच्यामध्ये पोलीस कंप्लेंट करता येत नव्हती. कारण परमिशन देणारं कोण आहे? महापालिकाच आहे आणि महापालिकेच्या विरोधात कंप्लेंट करू शकणार नाही. त्यामुळं महापालिकेने तो सगळा विषय विधी समितीकडे दिलेला आहे. त्यांचा निर्णय येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आल्यानंतरनं मग तो वृक्ष तोडीचा जो प्रकार झाला होता तो त्याच्यामध्ये मग त्याच्यात गुन्हा दाखल होईल. तोपर्यंत डायरेक्टली गुन्हा दाखल होऊ शकत नाही. परंतु त्याच वेळेस आज कालच्याला गुरुवार, शुक्रवार आज ईदची सुट्टी आहे, उद्या शनिवार सुट्टी आहे, परवा दिवशी रविवार सुट्टी आहे. अशा 4 दिवसांचं सलग या 4 दिवसाच्या सुट्ट्या आल्या. या 4 दिवसाच्या सुट्ट्या पाहून परवा दिवशीपासून या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या बिल्डरच्या माध्यमातून आणि काल रात्री 1:15 वाजता प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी जवळजवळ 5 JCB, 1 पॉकलँड आणि जवळजवळ 50 ते 60 बाउन्सर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण रस्ता तुम्हाला मागे दाखवला. याच्याहीपेक्षा पलीकडच्या बाजूला जास्त मोठ्या प्रमाणात तो खोदलेला आहे. आता बाकीचा दीपक बेलदरेंनी इकडं तलाट्यांना बोलवलंय, माझा सहकारी युवराज इकडं आलेला आहे. आम्ही दोघं नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये या सगळ्या गोष्टी तर बघणारच आहे. परंतु गेल्या 15 वर्षापासून 2008 सालाच्या आधीपासून ह्या सगळ्या बिल्डिंग समोर दिसतात, या सगळ्या सँक्शन झाल्यात आणि या सगळ्या बिल्डिंग सँक्शन होत असताना याच रस्त्याचा वापर केलाय. शिवाय ह्या बाजूला एक समोरची हायराईज दिसते, आता ही हायराईज सुद्धा ह्याच रस्त्यावरनं सँक्शन घेतलेली आहे. हे सगळं PMRDAच्या माध्यमातून पूर्वी झालेलं आहे. परंतु आता PMRDA नसून इथं महानगरपालिका आहे. गेल्या 2019 पासून प्रत्यक्षामध्ये महानगरपालिकेमध्ये हा भाग सगळा समाविष्ट झाला आहे. त्याच्यानंतर बिल्डरने या सगळ्या गोष्टी केल्यात, परंतु सोसायटीला अंधारात ठेवून. जर सोसायटीची कन्सेंट याच्यामध्ये घेतली का कुणाची? झाडं तोडताना सुद्धा सोसायटीची हिअरिंग घेतली का? म्हणजे एखादं झाडाची फांदी जरी तोडायची असेल, त्याच्यामध्ये वादग्रस्त विषय असेल आणि सोसायटी मला वाटतं डॉक्टर साहेब तुम्ही किती दिवसापासून गेल्या 2 वर्षापासून सातत्याने इथली झाडं तोडू नये म्हणून हे पाठपुरावा करतात. ह्यांची सगळी पत्र महानगरपालिकेकडे आहेत. एवढी सगळी पत्र असताना सुद्धा महानगरपालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांनी यांचं पहिले हिअरिंग घेणं गरजेचं होतं. जाहिरात काढली, पुढारी सारख्या पेपरवरती जाहिरात काढली आणि ती जाहिरात कोणालाच कळली नाही. बरं, जाहिरात कळली नसेल त्यांचं ऑब्जेक्शन होतं. ऑब्जेक्शन असताना सुद्धा इथं महानगरपालिकेचे अधिकारी आले आणि त्यांच्यासमोर हे सगळे कत्तल झाली. त्यानंतर आम्ही सगळे इकडे आलो. मग तो बाकीचे, पण काल रात्री जो प्रकार घडला त्याच्यामध्ये रात्री सुद्धा मी लाईव्हमध्ये दाखवलं की एकाही JCBला नंबर प्लेट नाहीये. नवीन एक JCB ते एप्रिल 2025चा आहे. एप्रिल 2025चा JCBचा असेल, 4 महिन्यापूर्वीचा पाटील, तर त्या JCBला नंबर प्लेट असली पाहिजे ना. 100% त्याशिवाय बाहेर पडू शकत. एप्रिल महिन्यातल्या JCBला सुद्धा नंबर प्लेट नाहीये. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही JCB सगळं प्री प्लॅन केले, एवढे मोठे मोठे दगड आणून टाकलेत की ते दगड आपण हलवूच शकत नाही, त्याला पॉकलँड शिवाय ते हलू शकणार नाहीयेत. म्हणजे या गाड्या सगळ्या या शेजारच्या प्लॉटमध्ये JCB सगळं येऊन थांबलं होतं, फक्त रात्र होण्याची वाट बघत होते.
आम्ही जिने साहेबांना सांगितलं, युवा पण सांगेल, दीपक सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आम्हाला न्यूसेन्स करायचं नाहीये. पण जर बिल्डरची इच्छा असेल ना तर आम्ही त्याच्या घरापाशी सुद्धा न्यूसेन्स करायला कमी जास्त करणार नाही. कारण सणासुदीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे पहिल्यांदा एकदा रस्ता बंद केला, सकाळी शाळेत जाणाऱ्या बस संध्याकाळी आल्यानंतर त्या पोरांच्या बस थांबल्या होत्या आणि हे सगळं 1-1 कोटी रुपयांचे फ्लॅट आहे तिथं. 450 फ्लॅट आणि 50 बंगले, 500 कुटुंब इकडे राहतात आणि 500 कुटुंबावरती होणारा हा अन्याय. त्यामुळे त्यांनी तर ज्या पद्धतीने कोर्टात भांडतात आहे, कोर्टात विषय मांडलाय. काल संध्याकाळी 6 वाजता कोर्टाने बिल्डरला आदेश दिलेत की तुमचा से द्या. म्हणजे अजून या लोकांनी से सुद्धा दिलेलं नाहीये. म्हणजे वकिलाने सांगितलं की आम्ही असं काहीच कृत्य केलेलं नाही. वकील सांगतो म्हणून मी परत तुम्हाला सांगतोय की वकिलांनी कालच्याला कोर्टामध्ये काय सांगितलंय, हे सगळं घडलेलं आपण सांगितलं तर त्यांचे वकील म्हणे की असं कुठलंही कृत्य इथं घडलेलं नाही, म्हणून कोर्टाने त्यांना से मागितला तर त्यांनी से दिलेला नाही. पुढच्या तारखेला से देतो, पुढची तारीख द्या म्हणून मान्य केलं. हे केलं कुणी केलंय? बिल्डरने केलंय. आता हे कुणी केलंय? बिल्डरचा वकील काल काय म्हणला कोर्टामध्ये, आम्ही केलं नाही. आता तुम्ही जर हा पुरावा नष्ट केल्यानंतर तो काय म्हणणार आहे परत, आम्ही केलंच नाही, मी टाकलंच नाही. कारण जेसीबी आता रात्रीतून घेऊन जातील. त्या दिवशी एक जेसीबीने एक टेम्पो गेला. त्यामुळे आता याच्यामध्ये लोकप्रतिनिधी इकडं युवा आहे, मी आहे, दीपक आहे, संदीप आहे, आम्ही सगळी लोक या भागामध्ये काम करणारी आहोत. त्यामुळे मला वाटतं की सोसायटीने कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त तुम्ही आम्ही जे सांगतो त्याच गोष्टीनं पाळता. तुम्ही आज जी ताकद दाखवली ना तुमची, विशेषतः सगळ्या महिला भगिनींना मी धन्यवाद देईल की तुमची हीच ताकद रात्री सुद्धा दिसली पाहिजे. रात्री सुद्धा तुम्ही बाहेर आला किती बाउन्सर येणार तो, 50-60 बाउन्सर येतात. तुमच्या आज 500 फ्लॅट आहेत, घरटी एक माणूस खाली आला पाहिजे. एक माणूस घरटी खाली आला ना 500 लोक कुणी पण उद्या काही तुमचं वाकडं होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमचा पर्यायी रस्ता होत नाही, ह्या बिल्डिंगला सुद्धा, ह्या बिल्डिंगचा सँक्शन सुद्धा, हायराईजचा सँक्शन सुद्धा ह्याच्यावरनं घेतलंय. ह्याला पहिली स्टॉपवर्क दिली पाहिजे. त्या बिल्डिंगला जर आपण स्टॉपवर्क बसवली, नाक दाबले की तोंड ऑटोमॅटिकली उघडेल. तर बाकीच्या ह्या गोष्टी कशामुळे चालल्यात, आमची लोकल बॉडी नाहीये, आम्ही महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये नाहीये. गेल्या 3.5-4 वर्षामध्ये प्रशासन त्याला पाहिजे त्या पद्धतीने कामं करतंय, पाहिजे त्या पद्धतीने प्रशासन सगळ्या गोष्टी करून घेते. जर आम्ही नगरसेवक जर आता तिकडं महानगरपालिकेमध्ये असतो तर मुख्य सभेमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या असत्या, परंतु ते नाहीये. म्हणून तरी पण आमची मुख्य सभा रस्त्यावरती भरू शकते. मी आता याच्यानंतर सगळे जागेवरती तुम्हाला प्रोसेस पण दाखवणार आहे काय केलंय ते. तत्पूर्वी मी आमचे सहकारी मित्र युवराज बेलदरे नगरसेवक यांना सुद्धा 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. नमस्ते. खरं तर आता आपण जी परिस्थिती पाहतोय म्हणजे संपूर्णपणे चुकीचं काम आज या बिल्डरच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. जवळजवळ टोटल हा प्रोजेक्ट आज ब्लूमफील्ड 25 एकरामध्ये त्या ठिकाणी आहे आणि संपूर्ण प्रोजेक्ट हा 70 एकराचा प्रोजेक्ट आहे. आणि याच्यामध्ये जेव्हापासून जागा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या, मला वाटतं 2006 पासून त्या ठिकाणी जागा घेतल्यानंतर सुरुवातीला 2008ला सँक्शन आलं आणि आज 2014 पर्यंत हा रस्ता त्या ठिकाणी या सँक्शन लेआउटमध्ये दिसत होता. 2000 आता एप्रिल 2025 बरोबर 2025ला ज्यावेळेस शेवटचा रिवाईज प्लॅन झाला त्याच्यामध्ये हे सगळे बदल करत झाले. मग त्यावेळेस पालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की आज रिवाईजला जाताना रेरा सुद्धा आपल्याला सांगतो की संबंधित जे काही फ्लॅट होल्डर असतील, सभासद असतील, त्यांची त्या ठिकाणी कन्सर्न लागते. पण आज आपण ज्या पद्धतीने सांगताय पूर्णपणे डुप्लिकेट कन्सर्न म्हणजे चुकीच्या पद्धतीने डुप्लिकेट सह्या सभासदांच्या करून ती कन्सर्न त्या ठिकाणी जोडलेली आहे. मग पालिका प्रशासनाने या गोष्टीची खात्री त्या ठिकाणी करायला पाहिजे होती की बाबा ही कन्सर्न योग्य आहे का. 2026ला जो रस्ता गेले 18 वर्ष झालं सँक्शन प्लॅनमध्ये त्या ठिकाणी वहिवाट आहे आणि तो जर रस्ता जर रात्रीच जर चेंज होत असेल मग याच्यामध्ये पालिका अधिकाऱ्यांचं जरी कुठंतरी काहीतरी काळबेरा आहे का, या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी येतात. आमची सगळ्यांच्या सोसायटीच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती आहे. आज बांधकाम विभाग असेल पालिकेचा, त्यानंतर महसूल विभाग असेल, आज सर्कल असतील, तहसीलदार असतील, त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष द्यावं. पोलीस प्रशासन, आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जो काय हा चुकीचा प्रकार चाललेला आहे त्याच्या बाबतीत म्हणजे आज बाउन्सर, ज्या बाउन्सरनी आज इव्हेंट असतील वेगवेगळ्या गोष्टींसाठी फक्त जे बाउन्सर वापरले जातात ते जर बाउन्सर अशा पद्धतीने जर वापरले जात असतील आणि त्यावेळेस रात्री बाउन्सरला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला फसवून या ठिकाणी आणण्यात आलेले म्हणजे कितपत योग्य आहे. म्हणजे बिल्डर आमच्या पूर्ण हे सगळे जर आमच्या या भागातील सोसायटीतील सभासद आहे म्हणजे पूर्णपणे वेठीस धरायचं काम. आज गणपती विसर्जन त्या ठिकाणी उद्या आहे. आज किती अडचणी या ठिकाणी झालेल्या आपल्याला यावेळेस पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कळतील. म्हणजे पूर्णपणे प्रशासन
आज सर्वसामान्यांच्या बाबतीत चुकीचं त्या ठिकाणी वागताना दिसते. पोलीस प्रशासन असू द्या, बांधकाम असू द्या, महापालिका असू द्या, महसूल असू द्या, सगळ्यांना विनंती आहे, हा जो काही चुकीचा प्रकार चाललाय याच्या बाबतीत आपण योग्य ती कारवाई करावी. जे काही चुकीचं होतंय त्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून आमच्या सर्वच बंधू भगिनींना त्या ठिकाणी म्हणजे एक चांगल्या पद्धतीने निश्वास त्या ठिकाणी सोडता येईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. यानंतर या भागाचे पूर्वीचे सरपंच दीपक बेलदरे हे आज इथं आहेत आणि मला वाटतं की दीपकने आत्ता इथं लगेच तलाट्यांना सुद्धा बोलवलं आहे आणि स्पॉट पंचनामा पण त्यांनी चालू केला आहे. मी दीपक बेलदरेंना सांगेन. संदीप पुढे. संदीप भाऊ, या ठिकाणी आत्ता माझे नगरसेवक आमचे वसंत तात्या असतील किंवा माजी नगरसेवक माझे बंधू युवराज बेलदरे असतील, यांनी आता सविस्तर या संदर्भात सांगितलेलं आहेच. परंतु मी एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस 2004-05च्या दरम्यान आम्ही इथं सरपंच असताना तात्या फार मोठ्या प्रमाणात जाहिरात केली की सिंगापूर आंबेगावात येते, सिंगापूर आंबेगावात येते आणि सिंगापूर आंबेगावात येत असताना हा रस्ता त्या ठिकाणी दाखवला होता, हा क्लब हाऊस दाखवला होता आणि त्याच्याप्रमाणेच याच्यामध्ये सँक्शनिंग घेतलं होतं. आणि तेंडुलकर आपले महान क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरांना ब्रँड अँबॅसेडर नेमलेलं होतं. एवढं असताना ही एवढी मोठी ही जर साईड या ठिकाणी उभी राहिल्यानंतर याच रस्त्याच्या जीवावर राहिलेली आहे, कारण आम्ही तेव्हा सरपंच वगैरे असतात ते आम्हीच होतो. आणि त्याच्यानंतर साहेब आता मला कायद्याच्या संदर्भात बोलायचं आहे. आता तुम्ही बाकीचे सगळ्या हिस्ट्री सांगितलेले आहेत, परंतु मला सांगा ना की आता आपलं गणपती उत्सव चालू आहेत, कुठलाही उत्सव करताना एखाद्याचा वाढदिवस जरी करायचा आलं, एखादा फटाकडा 12 नंतर वाजला तरी लगे पोलिसांना तक्रार जातील, पोलीस त्या ठिकाणी येऊन कारवाई करतात. मग 1:45 वाजता जर जेसीबी 5-5 जेसीबी, एक पोकलँड, डंपर, बाउन्सर एवढे येत असताना पोलीस प्रशासन का गांभीर्याने घेत नाही आणि का त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही? आणि हे दुसऱ्यांदा झालेलं आहे. आणि जर एवढे प्रकार होत असतील तर निश्चितपणे पोलीस प्रशासनाने पहिल्यांदा यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. पहिला बिल्डरवर केला पाहिजे, बाउन्सर एजन्सीवर केलेला पाहिजे, ज्याचे जेसीबी आहेत त्या मालकावर, त्या ड्रायव्हरवर पहिला गुन्हा दाखल केलेला पाहिजे. कारण हे चुकीच्या पद्धतीने, ठीक आहे तुमचं काय, आमचं तर हा हक्काचा रस्ता आहे, तुमचा प्लॉट पलीकडे आणि तुमचा प्लॉट पलीकडे असताना तुम्ही काम करायचं असेल ना, तर आपल्याला जर स्थानिक प्रत्येक नागरिकांना कुठलंही काम करायचं असेल तर रात्री 12च्या आत करायला लावता. मग 12 नंतर जर काम होत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आता आपण महसूल विभागाचे आपल्या भागाचे तलाठी सर्कल त्यांना बोलवलं होतं. हा स्पॉट्स पंचनामा त्यांना तात्यात आपण लगेच सगळ्यांनी सांगून करून घेतलेला आहे आणि तो पंचनामा आणि हे सगळं करून आपण ज्याप्रमाणे जायचं कायदेशीर त्याप्रमाणे जाऊ. परंतु रस्ता हा ओपन तात्या आपण सगळ्यांनी ठरवू कधी करायचं आहे, काय करायचं आहे आणि ठरवूनच त्याप्रमाणे सगळ्यांना आम्ही सगळे तुमच्या बाजूने आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. जसा स्पॉट पंचनामा झाला झाडांचा, त्याप्रमाणेच याचा सुद्धा जो रात्रीचा प्रकार घडला त्या प्रकारचा पंचनामा सुद्धा पोलिसांनी केला पाहिजे. पोलीस रात्री स्पॉटवरती होते आणि त्यांनी पंचनामा करावा. त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये, उद्या आमच्या मोबाईलमधलं शूटिंग जर कालच्याला तुम्ही कोर्टामध्ये सरळ सरळ सांगताय, बिल्डर किंवा बिल्डरचा वकील बोलला म्हणजे बिल्डरच बोलला की काल सरळ सरळ बिल्डरच्या वकिलांनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही काहीच केलेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ उद्या पण तो परत हे म्हणू शकतोय की इथं आम्ही काहीच केलेलं नाहीये. जर आपण हे केलं तर तेच टाकतात आणि त्यांनाच आम्हाला इथं उद्या असं म्हणायला बसलेत की चेअरमन तुम्ही 2 फ्लॅट मागितलेत माझ्याकडं आणि मी ते फ्लॅट देत नाही म्हणून चेअरमन या सगळ्या गोष्टी करतोय आणि त्यांच्याकडे सगळे, त्यामुळं त्या सामदाम दंड सगळं करू शकतात. त्यामुळे मला वाटतं की आपण आपली सिक्युरिटी पाहिली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना आता आपण पत्र दिलंय, जर पाटील आज नाही केलं त्यांनी 1 दिवस त्रास होईल, ठीक आहे, जर नाही केलं तर आपण स्वतःच्या आपल्या मशनी लावून मग आपण काढून टाकू. हे आता सगळं दाखवू देत, हे सगळं दाखवल्यानंतर एखाद दिवस त्रास होईल, परंतु एखाद्या विषयावरती जर तुम्हाला उपचार करायचा असेल तो कायमस्वरूपी करा. उगाच तात्पुरता नको. एखाद दिवस त्रास झाला तरी चालेल, पण आपण म्हणतो ना उद्या विघ्न अर्था असं उद्या जाणार असं आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. पण कालचं कोर्टातलं उदाहरण घ्या. उद्या सांगितलं तुम्हाला स्ट्रेस पासचे गुन्हे दाखल झाले तर यांच्यावरती होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हे आजच्या दिवस राहू देत. साहेबांना आता आपण निवेदन दिलंय, पुढची प्रोसेस जी करायची ते करू. संदीप बेलदरे पाटील. आज ही सोसायटी आहे, गेल्या 15 वर्षापासून ही सोसायटी या भागामध्ये उभी आहे आणि हा जो वहिवाटीचा रस्ता होता हा ह्या बिल्डरने
त्या ठिकाणी बंद केला आहे आणि पूर्वी इथं झाडं होती ती झाडं देखील तोडली आहेत. तर नक्कीच हा रस्ता हा वहिवाटीचा असल्यामुळं आणि त्यांच्या प्लॅनमध्ये असल्यामुळं हा चालूच राहायला पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना नागरिकांना या ठिकाणी वाटतं. आणि हा जर रस्ता बंद झाला तर ह्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. कारण ह्यांना पर्यायी रस्ते एकदम छोटे आहेत. एक तर 12 मीटरचे रस्ते पण नाही आहेत, त्यांना यायला जायला खूप अडचण होईल. आणि ह्यांच्या मंजूर नकाशामध्ये असताना देखील हा रस्ता बंद होतोच कसा याचा देखील या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. आणि आता कायद्याने वहिवाटीचा रस्ता हा कुणालाही बंद करता येत नाही. तर नक्कीच हा रस्ता आजच्या आजच चालू झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आज राहिलं उद्या राहिलं की राहून जाईल आणि उद्या नागरिकांना देखील उद्या एकत्र येणं हे ते होणं सगळ्या गोष्टी अडचणीच्या होत्या. त्यामुळं नक्कीच हा आजच चालू झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मला वाटतं जर पाटील असे म्हणत असतील आज चालू झाला पाहिजे तर माझं मत पाटील असं आहे पोलिसांनी सांगू द्या घ्या काढून घ्या. नाही नागरिकांचा रेटा पाहिजे. नागरिकांचा रेटा नागरिकांना आता आपण नागरिकांना जे वाटतंय ते नागरिकांबरोबर आपण राहिलं पाहिजे. नाही आपण नियम नागरिकांना काय वाटतंय ऐका ना तुम्हाला काय वाटतंय सांगा. हा मग हे व्हायला पाहिजे. जे नागरिकांना वाटतंय ते झालं पाहिजे. म्हणतात काय होईल राहिलं की राहून जाईल. ताजं उदाहरण आहे आपण रामनगरीचा रस्ता सुद्धा आज डीपी रस्ता अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्या बिल्डरनी फिरवायचा प्रयत्न केला होता. मागच्या 3-4 महिन्यामध्ये सगळी सोसायटी त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर तो रस्ता आपण ॲज इट इज पालिका प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी हात टेकायला लागले की तो रस्ता आहे तसाच त्या ठिकाणी झाला पाहिजे. तो आपण मागच्या वेळेस म्हणजे मला वाटतं आपण सगळेच त्या ठिकाणी होतो संबंधित ज्यांनी तो रस्ता फिरवायचा प्रयत्न केला ते आज प्रशासनाने त्या ठिकाणी हात टेकले. नाही म्हणले हा रस्ता जर सरळच होईल सरळ आहे तसंच त्या ठिकाणी झाला पाहिजे. तो रस्ता मागच्या पिरियडला मी आता सरळ करून घेतला. आज संबंधित ज्यांनी प्रयत्न केला होता फिरवायचा त्याच लोकांनी परत तिथं पत्र दिले की नाही हा रस्ता आहे तसा राहिला पाहिजे. म्हणजे आज जर आपण एकत्र राहिलो तर प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी हात टाकायला लागतात. याची चिंता करू नका. त्याच्यामुळे निश्चितच यातनं चांगलाच मार्ग निघेल. हा रस्ता कुणाचा बाप सुद्धा त्या ठिकाणी बंद करू शकत नाही बिल्डरचा सुद्धा नाही. आज आता हे लक्षात घ्या तुम्ही परत मी त्याच गोष्टी सांगतोय. काढायचं असेल तर काढू शकता माझा काहीच प्रॉब्लेम नाही. कायदेशीर दृष्ट्या मी सांगतो आत्ता काढला परत येणार नाही कशावरून आता समोरच्या बाजूला आता समोरच्या बाजूला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये दगडी टाकलेले आहेत की त्या दगडींवरतून त्याची एकही गाडी येऊ शकत नाही. आज तोंडाला टाकलेत आता तुम्ही तोंडावरच्या काढल्या तर मध्ये आणून टाकतील. रात्री किती लोक होती 50च लोक होती रात्री. मग लोकांच्या समोर डॉक्टर सगळे विषय झालेले आहेत. म्हणजे आता जर आपण त्यांना परत याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत पोलिसांनी आपल्याला सांगू द्यात माझं म्हणणं आत्ता काढा. पंचनामे होऊन सगळं एक दिवस प्रोसेस कारण तुम्ही अनुभव घेतलेला आहे. आपण जर आत्ताच्या घडीला ते केलं त्यांनी आता आपण त्यांना पत्र दिले आणि पत्र देऊन आता त्यांना काय सांगितलंय की तुम्ही हे त्यांना काढून घ्यायला लावा ज्यांनी टाकले त्याला. जर त्यांनी नाही काढून घेतलं तुम्ही जेसीबी घेऊन जा त्याचे. उद्या आजचे 4-5 जेसीबी पोलिसांनी आता नेले पाहिजेत. कशाच्या आधारे रात्री 12च्या नंतर तुम्ही खोदकाम केले तुमच्या जेसीबींना ते खोदलं बिदलं नंतर ना बघू. आता ह्या जेसीबी पहिले तिकडे जाऊन लागू द्या. कारण ह्या जेसीबींनी रात्री 12च्या नंतर काम केलं. बरं काम केलंय त्यांच्या नंबर प्लेट काय आम्ही काढल्यात का? त्यांच्या नंबर प्लेट तुम्हीच काढल्यात. मग विदाऊट नंबर प्लेट तुम्ही इकडे आला म्हणजे तुम्ही काहीतरी हेतून आलायत ना. तुम्ही चौकशी तर करा ना त्यांची जेसीबी तिथं लावून 2-4 दिवस जेसीबी लागू द्या. एकदा जेसीबी वाल्यांना मेसेज गेला आणि रात्री बिल्डरने काम करणं योग्य नव्हते. अजिबात नव्हतं. आता सोसायटीमध्ये एक जण कोण बोलन महिलांमध्ये तुम्ही ताई बोला. आम्ही सोसायटीच्या वतीने सगळ्यांना पोलीस स्टेशनला आणि सगळे मान्यवर जे पण आम्हाला मदतीला आलेले आहेत त्यांना अर्ज केला आहे. त्याप्रमाणे आम्हाला हा रस्ता मोकळा करून देण्यात यावे. पण त्याच्या आधी जे अर्जात आम्ही नमूद केलंय की आम्हाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा तर तो गुन्हा दाखल करा आधी आणि मग नंतर आम्हाला आमचा रस्ता हवाय. कारण हा आम्ही गेले 14-15 वर्ष झाले वापरतोय. त्यामुळे हा रस्ता आम्हाला हवाय कारण तो रस्ता लेडीजसाठी अनसेफ आहे. त्यामुळे आम्हाला हाच रस्ता हवाय. आपण आतमध्ये त्यांचं वेगळं आहे त्यांचं चॅनल आहे त्यांचं चॅनल. आपण आता पुढच्या बाजूला जाऊ. तुम्ही थांबा नका येऊ. आता इकडे येता येणार नाही लेडीजला. चल तू एक काम कर ना मेजर के देन तू गाडी हो मेजर हे तुम्ही घ्या त्याला गाडी घेऊन येऊ दे. चल
तुम्ही चला पुढे, हे दाखवत चला, आमच्याकडे नका. तुझी गाडी तिकडेच बोलव ना. तुझी गाडी कुठे? तू गाडीवाला का गाडीने आला? टू व्हीलर. चल मी असं तसंच जाणार आहे बाहेर. सरळ गेला ना किती तुला रस्ता माहित नाही. कसला? हळू हळू होता तू. आपण इथं पाहू शकतो, हा रात्रीतून म्हणजे हा परवा दिवशीपर्यंत काल रात्री 1 वाजता, काल 1 वाजेपर्यंत हा सगळा रस्ता चालू होता. आणि रात्री 1 नंतरनं ह्या कुठेतरी हे सगळं दिसतंय ना, एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी. हे प्री प्लॅन्ड आहे, असं होऊ शकत नाही. हे सगळं भरून ठेवलं होतं डंपरमध्ये, आणि डंपरमध्ये भरून ठेवल्यानंतर एका ठिकाणी या सगळ्या गोष्टी ठेवल्या, आणि त्याच्यानंतरनं मग हे सगळं घेऊन गेले, इथं आणून टाकले. हा बिल्डरचा क्लब हाऊस आहे. ह्याच्यावरून आता इथं समोरच्या बाजूला ही जी बिल्डिंग चालू आहे समोरची, ही बिल्डिंग, ह्या बिल्डिंगचं बुकिंगसुद्धा तो इथंच घेतोय आता. आणि हाच रस्ता, हा 12 मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता हा 12 मीटरचा रस्ता जर पूर्वीपासून गेल्या 2015 पासून दाखवतोय, तर आता विषयच नाही. इथं बाउन्सर असतील, हे बघा बाउन्सर. या रात्री परत आम्ही 4 वेळा बाउन्सर करतोय, तरी सुद्धा पोलीस बाउन्सरवरती का कारवाई करत नाही, काय कळत नाही. बाउन्सर ही काय लिगल ऍक्टिव्हिटीज आहे का? या ना, चल ना दाखवू ना बाउन्सर त्यांना. हे बाउन्सर ही शहरात नाही काय एक फॅड झाले शहरामध्ये. पळून काय 1 दिवस लागतो. हे इथं हा क्लब हाऊस आहे बिल्डरचा. रात्री सुद्धा आम्ही आलो त्यावेळेस इथंच सगळे बाउन्सर त्या भागामध्ये. आता सुद्धा इथं बाउन्सर आतमध्ये सगळे लपलेले. नाही जाऊ द्या, आपल्याला काय बाकीच्या गोष्टी दाखवायच्या नाही. उद्या परत आमच्यावरती महिला आहेत, त्याच्यामध्ये काही महिला रात्रीच सोसायटीच्या लोकांच्या अंगावरती घालण्यात आल्या होत्या. आणि आता सुद्धा तेच आहे, आता सुद्धा इथं महिलाच आहेत. उद्या आम्ही जाऊन त्यांचं शूट केलं, काय केलं म्हणून आमच्यावरती उगाच परत गुन्हे दाखल व्हायला नकोत म्हणून आम्ही कुठली महिला आता रात्री दाखवले मी. कारण रात्री 3च्या नंतर कुठली महिला अशा ठिकाणी येऊन प्रोटेक्शनसाठी बसणार आहे. राहू दे हे बिल्डरचा हा काय म्हणतात त्याला, बुकिंगचं ऑफिस आहे का हे काय सेल्स ऑफिस आहे? पण सेल्स ऑफिस नाही आहे हे सेल्स ऑफिस नसून हे बाउन्सरचा अड्डा झाला आहे. या अमित वाणींना बाउन्सरची गरज, किशोर वाणींना बाउन्सरची गरज लागायला लागली. आणि इथं आतमध्ये हा सेल्स ऑफिस आहे. म्हणजे बुकिंगला येणाऱ्या लोकांनी पण आता विचार केला पाहिजे की ज्या ठिकाणी बाउन्सर्स तुम्ही आणून ठिकाणी बाउन्सर बसवताय रात्रीचे, जे सुशिक्षित पुढे भविष्यामध्ये आज ज्या लोकांना हा प्रॉब्लेम झाला, उद्या परत ह्या लोकांना पण तोच प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या लोकांना पण परत हेच करणार, त्यांच्याही अंगावरती परत बाउन्सरच घालणार. म्हणजे कुठवर तुम्ही बाउन्सरच्या जीवावर लिगल काम करा ना, इलिगल कामं करूच नका. तुम्ही स्ट्रेसमध्ये असताल, तुम्ही प्रॉब्लेममध्ये आले असताल म्हणून तुम्ही अशा प्रकारे लोकांवरती अंगावर. आता ही झाडं जी आहेत बाजूची, ह्या झाडांचा काय प्रॉब्लेम होता? आता हे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी झाडांना टॅगिंग झालंय, समोरचे झाड दाखवा मी होते बघा, त्या पण झाडाची डेडलाईन ठरलेली आहे, ते पण झाड काढायचे त्यांना. आता ते झाड कशाला त्रास देते? म्हणजे 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण युवा सांगतो, ज्या टायमाला प्लॅन सँक्शन करतो त्या टायमाला महानगरपालिका सांगते झाडं लावा. ही झाडं 20 वर्षापूर्वी लावली, आता ही झाडं 20 वर्ष झाले आता तोडायला लावतात. चुकीचं काम, हे चुकीचं काम आहे. बरं ह्या झाडांची काय 20-20 वर्ष, हे झाड आहे ना 30 वर्षापूर्वी आंब्याचं झाड आम्ही स्वतः लावलेलं आहे बरं का. आता ह्याला काय प्रॉब्लेम आहे सांग ना मला. एकदम भिंतीला झाड आहे, भिंतीला कसं झाड. ह्या झाडांना काय प्रॉब्लेम आहे सांगा. आता त्याला ते बघा 123 नंबर लिहिला आहे, म्हणजे तो टॅगिंग झालाय, ते पडणार आहे, ते तोडणार आहे. हे बघा आता ह्या झाडांमधली मी मगाशी सांगितलं ना, ह्या झाडांमधली 49 झाडं ही यांनी प्रत्यारोपण करायची, पुनरोपण ह्या पुनरोपण करायची 49 झाडांचं. आणि त्याच्या बदल्यात 2650 झाडं लावायची आहेत नवीन. रात्री सुद्धा मी दाखवलं होतं. फक्त ह्या एकच MH13DY 3090
हा एवढ्याच एका मशीनला नंबर आहे, याला नंबरच नाही बघा. नंबरच नाही तिथं. हा आता इथं समोर बघा हे सगळं रात्री उकरी चालू झाली. हे आपण मलाच कळत नाही, आपण सुसंस्कृत पुण्यात आहे का बिहारमध्ये येते? शहराचा बार बिहार झालाय, महाराष्ट्र झालेला आहे. बिहारची परिस्थिती झाली पुण्याची. कोयता गँग नंतर आता ही बाउन्सर गँग आली आहे नवीन. बरं, बाउन्सरचा रोलच नाही ह्या विषयात. रात्रीचं अपरात्री कुणाला प्रोटेक्शन देणं, बाउन्सरचं काम आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्याच्या टायमाला इव्हेंट असते, सेलिब्रिटी येणार असं. नंबर नाहीये, नंबर ते नंबर गोदावण्यात आलेला आहे. हा ते बघा तिथं नंबर आहे. हा जरा झूम करा. हे बघा आता हे कुणी केलंय काय? पब्लिकनी केलंय का? चिखल लावण्यात आलंय. हे बघा ह्याला चिखल लावलाय. हे पोलिसांनी चौकशी केली पाहिजे ना ह्याची. हे पोलिसांचं काम आहे ना की बाबा हे अननोन का आले इथं. बघा एवढं सगळं हे सगळं तोडून टाकले. रात्रीच्या वेळेस जर जेसीबीला नंबर नसतील आणि काम चालू असेल तर अनधिकृतपणानेच काम चालू आहे ना. 100%. आता हा जेसीबी तर बघा, हा 4 एप्रिलचा जेसीबी, हा 4 महिन्यातला. नंबर आहे का बघा? नाही कुठत नाही ना. आता हा बघा, हा नवीन आहे, हा एप्रिल मधला जेसीबी. हा हे ह्या बाजूला त्याचा आहे, ह्याच्या दाताला पण अजून कलर गेला नाही. हे बघा, हे बघा हे जे सगळं अजून नवीन आहे, हा नवीन जेसीबी. हा याच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली ना तर ह्याला काय आहे? हे बघा एप्रिल 2025, 2025चा एप्रिल 2025 म्हणजे 4च महिन्यापूर्वीचा जेसीबी आहे. तरी सुद्धा बघा नंबर प्लेट काढून टाकली त्याची. तिथं नंबर प्लेट त्या काळ्या याच्यावर ती नंबर प्लेट होती, तिथे नंबर प्लेट काढून टाकली आहे. आता साधा एखादा पब्लिक जर ह्याच्यावरती गेला विदाऊट नंबर प्लेट जर 2 व्हीलर चालवली तर पोलीस काय करतात? कारवाई करतात. मग इथं का नाही? आणि माझा अनधिकृतपणे विषय चाललाय. एक काही आता इथं 4 जेसीबी, तिथे 5 जेसीबी आणि 1 पॉकलँड. एवढं मोठ्या प्रमाणात जर हे चाललंय, एकाच नंबर नाहीये म्हणजे काहीतरी चाललंय ना. हे कोणाच तरी असेल, मालक असेल, त्या मालकाला विचारावं की बाबा तू नंबर का नाही तुझ्या याला. बघा या बाजूला, आता समोरच्या बाजूला तर आपण पाहिलं ना, तर एवढ्या मोठ्या दगडी आणून टाकलेत. हे सगळे. आता ह्या झाडाचे काय अडचण आहे? कडल आहे ना, दोन्ही वॉल कंपाऊंडच्या कडला येतात. त्या काय गरज आहे का? 20 वर्षापूर्वी लावलेली झाडं कम्प्लिशनच्या टायमाला. हा बघा ते गेट पण आहे बघा, त्याच्यावर सँक्शन केलेलं आहे ह्या रस्त्यावर. बिल्डिंग याच्यावर सँक्शन आहे. हा ते गेट आपण केलेलं आहे. गेट दाखव दादा. अरे देवा, ह्या लेटआउटवर सँक्शन केलेलं आहे बघा. हा रस्ता तुमच्याच याच्यामधला होता? स्प्रिंग मिडोज सोसायटी. हे बघा आता महानगरपालिका कशा पद्धतीने, म्हणजे PMRD असेल, महापालिका असेल, दोन्ही स्वायत्त संस्था आहेत, सरकारच्याच आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्यांनी सँक्शन घेतलंय बघा, ह्या बिल्डिंगवाल्यांनी. हे 2 गेट बसवले त्यांनी. ह्या 2 गेटवरनं यांनी सँक्शन घेतलंय. आता त्यांची गेट बंद करायला लागले. 2007 आता इथं सँक्शन घेतलंय, ह्या गेट दिसतात म्हणलं त्यांचं सँक्शन ह्या रस्त्यावरती आहे. या रस्त्यावरती आज सँक्शन दिलं ना, आता त्या रस्त्यावरती बघा समोर काय केलंय. आता यांना शेवटी त्या इंद्रायणी शाळेमधनं जावं लागले आतमधनं. शाळेच्या विद्यार्थ्यांना तिथं हे होणार, अडचण होणार जाणं येणं. बघा आता रात्री जर आम्ही आलो नसतो तर हे गट्टू तिथपर्यंत सगळे उखाडले गेले असते. तर समोरच्या बाजूला जर एवढे मोठे हे इथं कुठे गेलं ते कंपाऊंड इथे ना, हां त्या पलीकडच्या कंपाऊंडमध्ये रात्री हे सगळं आणून ठेवलं होतं आणि मग नंतर नाही या सगळ्या गोष्टी झाल्या. प्लॅनमधला रस्ता आहे. आता इथं समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात दगड आणून टाकले. सचिन तेंडुलकर ब्रँड अँबॅसेडर आहेत ना. विला होता त्यांचा, विला होता. ही परवा दिवशीची वृक्षतोड. आता ती झाडं बघा, एवढी मोठी झाडं आहेत, सगळी साईटला होती, काही त्यांचा संबंध नव्हता. तरी पण ते आता रिप्लांट करणार कशी? आता हे बघा
म्हणजे एक विषय परवा दिवशीचा वृक्ष तोडीचा झाला, दुसरा विषय आज लगेच रस्त्याच्या बाबतीतला केला. आता हे सगळं एवढं मोठं कुठंतरी भरून ठेवल्याशिवाय रात्री 2 वाजता इथं पडलं का? रात्री 2 वाजता हे सगळं इथं पडलं. पण पहिलं पण त्याच्यात म्हणजे हा सगळ्या मशिनरी आतमध्ये घातल्या गेल्या, ह्या मशिनी आतमध्ये घातल्या आणि त्याच्यानंतरनं मग इथं हे बाकीच्या सगळ्या या ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या. म्हणजे हे सगळं संघच आलं होतं, डंपर संघच आले होते, JCB संघच आले होते. त्याच्यानंतर हे सगळं टाकलं आणि मग ह्या गाड्या आतमध्ये घेतल्या, कारण त्यांचा प्री प्लॅन होता आणि हा प्लॅन झाल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. माझी प्रशासनाला, माननीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांना माझी विनंती आहे की दादा आता आरक्षण झालं सगळं, आता थोडं जरा तुम्ही पालकमंत्री आहात, या भागामध्ये अशा पद्धतीने बिल्डर जर नाहक नागरिकांना त्रास देत असतील, या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना मी रात्रीसुद्धा विनंती केली की ताई तुम्ही या विषयामध्ये लक्ष घाला. मागे एकदा तुम्ही लक्ष घातलं होतं, आतासुद्धा नागरिकांना याचा त्रास होतोय. आम्ही तर सातत्याने नगरसेवक म्हणून या विषयामध्ये लक्ष घालतोय, परंतु आपण सुद्धा खासदार आमदार या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि सोसायटीमधल्या 2000 लोकांवरती जो अन्याय चालू आहे तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. त्यासाठी आज हा सगळा उपद्रव करतोय. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय, परंतु पालिका प्रशासन याच्यामध्ये सहकार्य करेल का नाही सोमवार नंतरनं कळेल. नाही केलं तर मग शेवटी जर सगळ्याच गोष्टींचा अतिरेक झाला तर मग त्याच्यानंतरनं मग हातोडे बांबू बाहेर पडले तर त्याला आम्ही जबाबदार नाही. नागरिकांनी जर कायदा हातात घेतला त्याला पूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन असेल. कारण वारंवार आजपर्यंत 3 वेळा पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की या JCB घेऊन जा, या JCBवरती कारवाई करा, या लोकांवरती कारवाई करा, या बाउन्सरच्या कंपनीवरती ईगल आईज म्हणून कंपनी आहे, या ईगल आईजवरती कंपनीवरती कारवाई करा. कारण एकदा पहिल्या दिवशी 100 बाउन्सर आले, दुसऱ्या दिवशी 50. मग बाउन्सर जर चुकीचं काम करत मग लपतात का? व्हिडिओला का घाबरता तुम्ही? ह्या गोष्टी सगळ्या अतिशय घाणेरडं काम चाललंय बिल्डरचं. त्यामुळं ह्याच्या विरोधामध्ये नागरिक तर आता रस्त्यावरती उतरतील. रस्त्यावरती उतरण्यापेक्षा प्रशासनाच्या जे काही अधिकारी आहेत, आता सिटी इंजिनियर असतील, आयुक्त असतील, पोलीस कमिशनर असतील, या सगळ्यांकडे आम्ही निवेदनं दिलेली आहेत. तरी पण अजूनसुद्धा म्हणावाशी कारवाई याच्यामध्ये होत नाही. पोलिसांनी आजपर्यंत एकही विषय याच्यामध्ये कागदावरती घेतलेला नाही. माझी पोलीस स्टेशनला CP साहेबांना, अमित कुमार साहेबांना विनंती आहे की साहेब लवकरात लवकर याच्यामध्ये आपण हरकतमध्ये यावं, आपण याच्यावरती कारवाई करावी. धन्यवाद.